नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर तलाठी पदभरती 2026 याच्यामध्ये जाहिरात, पात्रता आणि त्याचबरोबर जी काय असणारी कागदपत्रे असणार याबाबतची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं तलाठी पदभरती 2026। आता बघा, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, एफटीए, आदिवासी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी पदभरती, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक असेल, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, टीईटी, टेट, एलएसओ या वेगवेगळ्या बॅचेस काय असणार तर अवेलेबल असणार आहेत। आता या बॅचेसची खासियत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत। मिनिमम आठवड्यातून आपण या ठिकाणी काय करतो तर 2 ते 3 वेळा वीकेंडचे 2 ते 3 वेळा काय करत असतो तर जे काही पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन पेपर्स असतील किंवा पीवायक्यू टाइपचे जे काही क्वेश्चन आहेत तत्सम लेवलचे क्वेश्चन एक्सप्लेनेशन सहित सोडवून घेत असतो। त्याचबरोबर तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटलेला असणार आहे। आता ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स असणार आहे याद्वारे तुमच्यापर्यंत काय केलं जातं तर नोट्स सर्क्युलेट केलेल्या असणार आहेत। तर ही ऑल लाईफ टाइम साठी बॅचेस असणार ज्याच्यामध्ये तुम्ही 3333 बघा काय सांगितलं तर 3333 रुपयांसाठी लाईफ टाइम साठी बॅचेस काय करू शकताय तर घेऊ शकताय। बघा 3333 मध्ये लाईफ टाइम साठी ऑल बॅचेस तुम्ही या परचेस करू शकताय। ओके, मग ही जी काय बॅच आहे ज्यांना जॉईनिंग करायचे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि ही ऑल लाईफ टाइम साठीची जी काही बॅच असणार आहे ही बॅच काय करू शकताय तर परचेस करू शकताय। चला तत्पूर्वी आता याच्यामध्ये बघा जी काही तलाठी पदभरती असणार आहे या तलाठी पदभरती 2026 मध्ये जी काही वयोमर्यादा आणि पात्रता दिलेली असणार त्याच्याविषयी आपण काय करूया तर पाहूया। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वयोमर्यादा आणि पात्रता याच्याविषयीची माहिती पाहूया। ओके, बघा काय सांगितलं जातं पदसंख्या जवळपास 1700हून अधिक पदसंख्या या ठिकाणी आपल्याला असणार आहे। तर महसूल विभागाने जो काही नवीन आकृतीबंध मंजूर केलेला असणार आहे त्यामध्ये जवळपास 15,000हून अधिक जागांवर भविष्यात भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते, परंतु तत्काल आता खरंच मोठ्या प्रमाणात किती असणार आहे तर जास्तीत जास्त 1700 पदाची गरज असल्यामुळे या ठिकाणी 1700 पदांची पदभरती लवकर तातडीने केली जाणार आहे। भरती प्रक्रियेचे स्वरूप ही परीक्षा एमपीसी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामार्फत होण्याची शक्यता आहे। परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा असणार, ऑब्जेक्टिव्ह टाइप आणि मुलाखत या ठिकाणी होणार आहे। पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर MSCITचा कोर्स सुद्धा उत्तीर्ण असणं गरजेचे आहे। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरी गरजेचे, ज्याच्यामध्ये 18 ते 38 वर्षे गरजेचे असणार आहेत बघा। त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष असणार आहे। ओके, तलाठी पदभरती 2026 याची जाहिरात सर्वसाधारणतः जुलै 2026 मध्ये येण्याची दाट शक्यता असणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने तलाठी भरती प्रक्रिया आता MPSC कडे काय केली असणे सोपवलेली असून 1700हून अधिक पदांसाठी ही महाभरती घेतली जाणार आहे। आता महत्वाची कागदपत्रे बघा तर 10वी आणि 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक असणे गरजेचे आहे। पदवीचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड हा ओळखीचा पुरावा असणार आहे। रहिवासी दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे असणार आहेत। MSCIT प्रमाणपत्र किंवा समतुल्य संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच CCC चा जरी कोर्स पूर्ण झाला असल्या तरी सुद्धा चालू शकतं। मराठी भाषेचे ज्ञान ओके असल्याचे प्रमाणपत्र 10वी किंवा 12वी मध्ये मराठी विषय असल्यास स्वतंत्र प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, इत्यादी कागदपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सामाजिक आणि समांतर जर का आरक्षण असेल तर या आरक्षणासाठी जातीचे प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतोय, जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतोय, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ओके। त्याचबरोबर बघा SC ST यांना सोडून राखीव प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर असणं गरजेचे असणार आहे। EWS असलं तसा आर्थिक दुर्बल घटकांसाठी चालू आर्थिक वर्षातील वैध प्रमाणपत्र पाहिजे। अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिव्यांग उमेदवारांसाठी किमान 40% अपंगत्व गरजेचं आहे। माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे असल्यास
किंवा लागू असल्यास ते असणं गरजेचं असणार आहे। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच आणखीन अपडेटेड माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।